नमस्कार, कसे आहात सगळे? आज मी तुम्हाला सगळ्यांची एकदम फेवरेट अशी वडापावची रेसिपी तुम्हाला सांगणार आहे। बनवायला खूपच सोपा आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे, ते बॉईल करून घेतलेले आहे आणि त्याची साल काढून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला एक कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे। अद्रक, लसूण आणि 2 हिरवी मिरची हे मस्तपैकी ठेचून घ्यायचं आहे। कढीपत्ता आणि कोथिंबीर घ्यायचा आहे। आता आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे। तर त्यासाठी एका कढईमध्ये तेल घालायचं आहे, जिरे मोहरी घालायचं आहे, त्याच्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे। त्यानंतर आपल्याला जे आपण अद्रक, लसूण आणि 2 मिरची जे ठेचून घेतलं होतं ते घालायचं आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याला आता आपण मस्तपैकी परतून घेणार आहोत। थोडा वेळ 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर तुम्ही नंतर घातलं तरी चालेल, पण मला फोडणीत घातलेलं कोथिंबीर जरा जास्त आवडतं, सो मी घातलेलं आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं हळद घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। व्यवस्थितपणे आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण जे उकडून साल काढून बटाटे घेतलं होतं ते घालायचं आहे ह्याच्यामध्ये। तुम्ही कट करून देखील बटाटे घालू शकता किंवा अशा रीतीने याला तिथे स्मॅश देखील करू शकता, कसंही चालेल। बटाट्याची भाजी करताना ना अद्रक नक्की घाला। एकदम बाहेर जसं वडापाव भेटतो ना तसंच, म्हणजे एक्झॅक्टली तसंच टेस्ट येतं। एक 8 ते 10 लसूण, 2 मिरची आणि थोडं अद्रक घेऊन ते व्यवस्थितपणे ठेचून घ्यायचं आहे आणि आपल्याला फोडणी द्यायचे। एकदम मस्त बटाट्याची भाजी होते। आता आपण इथे पीठ बनवून घेणार आहोत बेसनाचं। तर 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं हळद घातलेलं आहे आणि चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे आणि थोडं पाणी आपल्याला हे घालून व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। सोडा घालायचं नाही आहे आपल्याला, ह्याच्यामध्ये काही गाठी असू नये अशा रीतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे, तशा पद्धतीने आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता इथे मी बटाट्याची भाजी जी बनवून घेतली होती ती थंड झालेली आहे। त्याचे आपल्याला छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। बघू शकता 2 बटाट्यामध्ये माझे 6 वडे झाले होते। छोटे छोटेच बनवले होते मी, पुरेसे होतात तेवढे साईजचे। अशाच पद्धतीने बाकीचे देखील वडे बनवून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला हे बेसनच्या पिठामध्ये बुडवून आता हे वडे तळून घ्यायचे आहेत। त्यासाठी आधी तेल बघू शकता तुम्ही व्यवस्थितपणे गरम झालेलं आहे का नाही। थोडंसं बेसनाचं पीठ घाला, ते व्यवस्थितपणे वरती तरंगायला लागलं म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे। आता आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। बघितलात ना किती सोपं आहे। अशा पद्धतीने आपल्याला वडे डिप करायचे बेसनाच्या पिठामध्ये आणि ते तळून घ्यायचं आहे। एक बाजू व्यवस्थितपणे फ्राय झाली मगच त्याला पलटी करायचं आहे आपल्याला। एका वेळेस तुम्ही 4 ते 5 घालू शकता। अशाच पद्धतीने बाकीचे देखील मी वडे ह्याच्यामध्ये तळून घेते। बघू शकता अशा पद्धतीने एक बाजू व्यवस्थितपणे फ्राय झाली की मी आता हे पलटून घेते। अशा बघू शकता कलर किती छान दिसतोय। टेस्टला तर एकदम बाहेर जसं भेटतं ना त्यापेक्षा पण एकदम भारी होतं, कारण अगदी घरात अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये आणि आपलं एकदम चांगलं तेल वगैरे वापरल्यामुळे चव एकदम छानच येते। आता बघू शकता हे दोन्ही साईडनं तळून घेतलेलं आहे आपण। थोडंसं आता ह्याला बाहेर काढून घेणार आहोत, तळलेलं आहे तर आता आपण हे बाहेर काढून घेणार आहोत। आता हे वडे मी बाहेर काढून घेते। तशाच पद्धतीने तुम्ही बाकीचे देखील वडे काढू शकता। सोडा घालू नका, लक्षात ठेवा। खूपच सोपं आहे वडापाव बनवायला। तुम्ही देखील बनवू शकता हे वडापाव, अगदी सोपं आहे बनवायला। आता हे वडे तळून झालेले आहेत, आपल्याला चटणी बनवून घ्यायचे। आपल्याला वडापावच्या सोबत बाहेर जशी लाल चटणी भेटते ना, तर ती वडापावच्या चुऱ्यापासून, म्हणजे हे जे आपण बेसनाचं पीठ बनवलं असतं ना ते आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे एका जारीमध्ये घालून आणि ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे। बेसिकली आपण जसे बुंदीचे लाडू बनवतो ना त्या पद्धतीने आपल्याला ते करून घ्यायचं आहे। आता त्याची चटणी बनवण्यासाठी एक 6 ते 7 आपल्याला लसूण घालायचं आहे, थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे आणि जे हे आपण तळून घेतलं होतं बेसन ते आपल्याला हे घालायचं आहे याच्यामध्ये मिक्सरमध्ये आणि ते मिक्सर फिरून घ्यायचं आहे। तर झालं, चटणी तयार होते। खूप मस्त होते। आता हिरवी चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर, 4 ते 5 आपल्याला लसूण, 1-2 मिरची आणि थोडंसं पुदिना घालायचं आहे आणि थोडं पाणी घालून आपल्याला ही हिरवी चटणी बनवून घ्यायचं आहे। आता आपल्याला वडापाव सर्व करायचं आहे। झालं, इथे बघू शकता
मी हिरवी चटणी घातलेली आहे, त्याच्यावरती लाल चटणी ठेवलेली आहे आणि वडामध्ये घातलेला आहे आणि सोबत त्याच्या खायला एक हिरवी मिरची ठेवलेली आहे. खूप म्हणजे खूपच मस्त झालं होतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. एकदम सोप्पा आहे रेसिपी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.